शेतकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये या मायभूमीत विदर्भ साहित्य संमेलन होत आहे। 69वे साहित्य संमेलन खेड्यापाड्यातील शहरातील प्रतिभावंतांना एक व्यासपीठ आहे, विचारपीठ आहे, ज्या ठिकाणी कवी, साहित्यिक आणि साहित्य क्षेत्राची सेवा करणाऱ्या सर्वांना इथं सन्मान दिला जातो। आणि यवतमाळच्या मायभूमीत हे साहित्य संमेलन होत आहे। 11ही जिल्ह्यातील म्हणजे विदर्भात 11 जिल्हे आहेत, त्या 11ही जिल्ह्यातील प्रतिभावंतांना या ठिकाणी व्यासपीठ मिळतं। त्यांनी लिहिलेले पुस्तकं, त्यांच्या कविता, त्यांचं कवितेचं वाचन आणि दर्जेदार परिसंवाद हे सुद्धा या विदर्भ साहित्य संमेलनात होतं आणि त्याचा मान आज यवतमाळला मिळालेला आहे आणि यामुळे यवतमाळच्या गौरवात आणखी भर पडली आहे। खरं तर अखिल भारतीय साहित्य संमेलन 2019 मध्ये यवतमाळमध्ये झालं होतं आणि त्यानंतर आता हे विदर्भ साहित्य संमेलन होतंय। याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे या साहित्य संमेलनाकडे सर्वांचे लक्ष लागले होतं। दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी आहे आणि आपण यवतमाळचे असाल किंवा कुठल्याही भागाचे असाल तर नक्की तुम्हाला साहित्य क्षेत्रातील काही गोष्टींची जर आवड असेल तर नक्की या साहित्य क्षेत्राला, या व्यासपीठाला, या विचारपीठाला तुम्ही भेट द्यावा। या ठिकाणी दर्जेदार पुस्तकं तर मिळतीलच आणि विचारही आपल्याला ओतप्रोत करतील आणि पुढच्या साहित्य संमेलनापर्यंत त्याचा विचार आपण वर्षभर प्रेरित होत राहू असं हे विचारपीठ आहे। विदर्भ साहित्य संघाचं हे विदर्भ साहित्य संमेलन आहे आणि त्यामुळं सर्वांनी या साहित्य संमेलनाला यावं। 2 दिवसीय हे साहित्य संमेलन आहे, त्यामुळं आपल्याला अनेक साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या ठिकाणी मिळतील, त्यांच्याशी थेट तुम्हाला भेटता येईल आणि त्यामुळं हे साहित्य संमेलन खरं महत्त्वाचं आहे। संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी मातृभाषेचाही इथं जास्तीत जास्त वापर लोकांनी करावा आणि या मातृभाषेचा वापर करताना इतर भाषांचाही सन्मान करताना इतर भाषांमधले साहित्य सुद्धा या मराठी भाषेत यावे असंही त्यांनी विचार व्यक्त केला। यावेळेस या साहित्य संमेलनाचं उद्घाटन एका शेतकरी करण्यात आलं आणि त्यामुळं या साहित्य संमेलनाचं वेगळं महत्त्व आहे की शेतकऱ्यांच्या बाजूनं हे संमेलन आहे, विचारपीठ आहे आणि एक वेगळा विचार या साहित्य संमेलनातून देण्याचा प्रयत्न विदर्भ साहित्य संमेलनाचा यातून होतोय आणि त्यामुळं या साहित्य संमेलनाला आपण नक्की भेट द्यावी। खेड्याकडे चला तर त्याप्रमाणे साहित्य संमेलन देखील शहराकडे खेड्याकडे यायला लागलं आणि त्यामुळे खेड्यातील लोकांना देखील लक्षात येते किंवा त्यांच्यावर संस्कार होतो की बा साहित्य हे असं असते आणि लेखन केलं तर आपण उजेडात येत असतो। या दृष्टीनं आणि उबंटू शाळा ही शाळा पाहण्यासारखी आहे। वेगवेगळे प्रयोगशील अशा प्रकारची इथे माणसं आहेत आणि त्यांनी हे आयोजित केलं आणि अशाच प्रकारे दरवर्षी खेड्याकडे जर आपण चालायला लागलो तर खेड्यातल्या लोकांना देखील साहित्यिक प्रेरणा मिळतील आणि मातृभाषेचं प्रेम हे वाढीला लागेल असं मला वाटतं। 49वं विदर्भ साहित्य संमेलन 1997 मध्ये झालं। त्यानंतर विदर्भ साहित्य संमेलन 69वं म्हणजे 49 आणि 69 या ठिकाणी आता इतक्या वर्षानंतर होत आहे। आपल्याला माहीत आहे की 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात देखील एका विधवा स्त्रीच्या वैशाली येडे हिच्या हातून आपण उद्घाटन केलं होतं। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ती काय ताई होती, त्या ताईचं हातून उद्घाटन झालं। त्यामुळे शेतकऱ्यांना एक वाटते की बा आपल्याला देखील काही किंमत आहे आणि शेतकऱ्याला देखील किंमत असल्याची खरोखरच आहे। कारण मी माझ्या भाषणात म्हटलं की शेतकरी हा जर खेड्यात राबत नसेल तर शहरातले कोणतेही लोक 10 मजली 15 मजली त्याच्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक जगू शकत नाही, इतकं खेड्यातलं महत्त्व आहे। म्हणून गांधीजींना तो मंत्र दिला। विदर्भ साहित्य संघाच्या मागणीनुसार ते अमरावती विद्यापीठाचं मराठी विद्यापीठ झालं रुद्दीपूरला, पण ते आता नुकतंच झालेलं आहे। महाराष्ट्र शासनाने त्याला खूप बळ दिलं पाहिजे। त्यात वेगवेगळे विभाग हे निर्माण झाले पाहिजे, तितकी माणसं निर्माण झाली पाहिजे। एक अनुवाद विभाग विशिष्टानं झाला पाहिजे की वेगवेगळ्या भाषातील पुस्तकं आपल्या भाषेत यावी अशा प्रकारचा देखील प्रयत्न त्याच्यामध्ये झालं पाहिजे मराठी विद्यापीठाचा।
जगाच्या पोशिंद्याला समजून घेत का कोणी? मालाला भाव ठरवायची सरकार देईल का हमी? मालाला भाव ठरवायची सरकार देईल का?